आता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट आदेश देऊन टाकला की 16 नोव्हेंबर म्हणजे आजच्या आज सर्व महिलांना पैसे भेटले पाहिजे। महिलांना आता 1500 रुपये नाही द्यायचे, महिलांना आता 2100 रुपये द्यायचे प्रत्येक महिन्याला आणि दुसऱ्या महिन्याला 2100 रुपये, म्हणजे असं टोटल महिलांच्या खात्यात तुम्ही 4200 रुपये जमा करा 16 तारखेला। आज साहेबांची सभा होती, सभामध्ये स्पष्ट सांगून दिलं, बँकेंना तातडीचा आदेश देऊन टाकला। आजच्या आज बँकेमध्ये पैसा महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायलाच पाहिजे। जर पैसे जमा झाले नाही तर आम्ही यावर ॲक्शन घेऊ, कारण की तुम्हाला माहिती आहे साहेबांनी ऑलरेडी आचारसंहिता चालू असण्या अगोदर 8 बँकेंना, तुम्हाला माहिती आहे 8 बँकेंना त्यांच्याकडे पैसे देऊन टाकले की आचारसंहिता चालू असली तरीसुद्धा महिलांना दर महिन्याला त्यांचे पैसे भेटले पाहिजे। आणि आता निवडणूक होण्या अगोदर 4200 रुपये महिलांना द्यायलाच पाहिजे। आता साहेबांनी असं म्हटलंय की आचारसंहिता चालू होण्या अगोदर तुमच्याकडे आम्ही ऑलरेडी पैसे जमा केले होते, पण तुम्ही 15 तारखेला सुद्धा पैसे जमा केले नाही। आज 15 तारीख संपली आहे, तर आज उद्या जर 16 तारखेला पैसे जमा केले नाही तर आम्ही तातडीचे आदेश घेऊ आणि तुमच्यावर कारवाईसुद्धा करू, असं साहेबांनी स्पष्टपणे सांगून दिलं। आता काय सांगितलं, कसं सांगितलं, सर्व व्यवस्थित माहिती बघूया। साहेबांची सभा कुठं झाली, काय झाली, आणि तुमचं जर या बँक खात्यामध्ये म्हणजे या बँकेत जर तुमचं खातं असेल, ते इंडियन पोस्ट बँक असो, SBI असो, कुठलीही बँक असो, या 8 बँकेपैकी जर तुमच्याकडे तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला उद्या 100% 16 तारखेला म्हणजे उद्याच्या उद्या तुम्हाला पैसे भेटून जातील, काही घाबरायची गरज नाही। आता 1500 नाही, आता 2100 रुपये 100% तुम्हाला मिळणार आहे। आणि फक्त 2100 रुपये नाही तर तुम्हाला दुसऱ्या महिन्याचे 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। आता कसं आहे माहिती, ती माहिती बघूया। साहेबांनी काय म्हटलं, कसं म्हटलं, आता कोणाला पैसे येणार आहे तुम्हाला माहिती आहे। लाडकी बहीण योजना जशी सुरू झाली तसं पहिल्या महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देण्यात आले होते, तर आणि दुसरा आणि तिसऱ्या महिन्याला तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये एक महिना ॲडव्हान्ससुद्धा तुम्हाला देण्यात आला होता। जसं 1 महिना ॲडव्हान्स तुम्हाला देण्यात आला होता तसंच आता 1 महिना ॲडव्हान्स तुम्हाला देण्यात येणार आहे, पण आता 2100 रुपये नाही, आता 2100च्या ऐवजी तुम्हाला 4200 रुपये भेटणार आहे। 4200 रुपये कशामुळे, कारण की तुम्हाला माहिती आहे आता 1500 ने आता 2100 रुपये भेटतात दर महिन्याला। तर आता काय आलं आहे, साहेबांनी काय तातडीचा आदेश दिला आहे ते सर्वात अगोदर बघूया, मग तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो। आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। आत्ताचे सर्वात मोठे अपडेट म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सीधं बँकेंना तातडीचा आदेश दिला आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांना 2100 रुपये प्लस 2100 रुपये तुम्ही महिन्याचे पैसे आत्ताचे आत्ता महिलांच्या अकाउंटला टाका, म्हणजे त्यांना तातडीचे आदेश दिलं की आत्ताच्या आत्ता अकाउंटला टाका, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू। बघा आता बँकेंना आदेश दिला साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असं म्हटलंय की असं म्हटलंय की आत्ता आदेश दिला बँकांना आदेश कशामुळे दिला की त्यांना बऱ्याचशा तारखा त्यांनी फेल केल्या। 15 तारीख त्यांनी फायनल केली होती, 15 तारीख पण गेली, पण आता 16 तारीख सीधं त्यांनी देऊन टाकलं। 16 तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायलाच पाहिजे। जर पैसे जमा झाले नाही तर अशी सर्वात मोठी अपडेट समोर आली होती, आम्ही कायदेशीर कारवाई करू, बरोबर। पण आता पुढे बघूया, आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे। महिलांना आता पैसे तर सर्वांना भेटणार आहे आपल्याला माहिती आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, आता याच निवडक महिलांना पैसे भेटणार आहे। आता 1500 रुपये तर सर्वांना भेटत होते, 1500 रुपये सुद्धा काही महिलांना अजूनपर्यंत आलेले नाही। त्यावर सुद्धा साहेबांनी काय म्हटलंय, तुम्ही काय घाबरू नका, तुमचं जे अडचण असेल, बघा साहेबांनी तर सर्वांना पैसे द्यायचं सांगितलं आहे। आतापर्यंत 3 कोटी महिलांना पैसे भेटलेले आहे, पण काही महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही, बरोबर। पण त्या महिलांनी सुद्धा घाबरायचं नाही, तुमचं काही अडचण असेल ती दुरुस्ती करा। आत्तासुद्धा कालच सभा झाली, म्हणजे आजच सभा झाली, आजच साहेबांनी सांगून टाकलं तुमची काय अडचण असेल ती दुरुस्त करा, आणि तुम्हाला जे उर्वरित 7500 रुपयाचे बाकी होते हे 7500 सुद्धा आम्ही देणार, आणि आत्ताचे जे 2100 रुपये आम्ही देणार आहोत ते 2100 रुपये सुद्धा तुम्हाला देऊ, आणि जे 2100
प्लस 2100 म्हणजे तुम्हाला 4200 रुपये जे मिळणार आहे ते सुद्धा भेटतील. म्हणजे 4200 आणि 7500 हे सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत 1 रुपया भेटला नाही त्यांना हे 100% भेटणार आहे. तुम्ही काही घाबरायची गरज नाही. पण आता प्रश्न उरतो की ज्या महिलांना 7500 रुपये भेटले त्यांना किती भेटणार आहे? त्यांना 2100 रुपये प्लस 2100 रुपये म्हणजे 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता 16 तारीख फायनल आहे. जर 16 तारखेला दिलं नाही तर बँकेंना ते काय करतील त्यांच्यावर आहे ते काय कारवाई करतील काय करतील त्यांच्यावर आहे. ते आता आचारसंहिता चालू असल्यामुळे बँकसुद्धा पैसे वाटप करत नाही आहे. त्यांनी सुद्धा काहीतरी आदेश दिला आहे की बँकेंनी की साहेब आम्ही आता आचारसंहिता चालू आहे तर आम्ही पैसे वाटप करू शकत नाही असं बँकेंनी काहीतरी सांगितलंय. पण एकनाथ शिंदे सरांनी डायरेक्ट सांगून टाकलं की आम्ही आचारसंहिता चालू असण्या अगोदरच तुम्हाला पैसे देऊन टाकले तर तुम्ही पैसे वाटप करा. तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले तुम्हाला काय आचारसंहिताचं काय घेणं देणं नाही. मला काही माहीत नाही. मी तुमच्याकडे ऑलरेडी पैसे देऊन ठेवले. तुम्ही महिलांच्या खात्यात पैसे जमा करा नाहीतर आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू असं साहेबांनी सांगून दिलंय. आता ही माहिती तुम्हाला कोणाला भेटणार आहे? फक्त सिंपल तुम्ही लक्षात घ्या. जर तुमचं काही तांत्रिक अडचण असेल जसं KYC तुम्हाला माहिती आहे KYC असेल आणि बँक नंबर आधार कार्ड काहीतरी चुकलेलं असेल तुमचं LC वगैरे ठीक आहे तुमचं रेशन कार्ड वगैरे हे सर्व काही अडचण असेल ते दुरुस्ती करा. तुम्हाला 100% पैसे भेटून जातील. काही घाबरायचं कारण नाही. आता पुढे बघा. आता तुम्हाला माहिती 2100 रुपये प्लस 2100 रुपये देण्यात येणारे 4200 रुपये तर तुम्हाला भेटणार जे सर्वांनाही पैसे भेटणार आहे. येत काय आता तुम्हाला मी काल सांगितलं होतं की या राज्यांमध्ये पैसे वाटप सुरू होणार. ठीक आहे. आता कोणकोणते ते राज्य होतं या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप सुरू होणार. आता कोणकोणते ते जिल्हे होते? सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आहे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार होते. दुसरं म्हणजे या जिल्ह्यांमध्ये, तिसरं म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार होतं. 3 टप्प्यामध्ये फर्स्ट याच्यात पैसे वाटप होणार, सेकंड ॲटममध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आणि थर्ड ॲटममध्ये या जिल्ह्यात पैसे वाटप होणार. आता ही तारीख तर त्यांनी दिली होती की 15 तारखेला या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल. 15च्या ऐवजीत जर उर्वरित टाईम राहिला ते 15 तारखेला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप होईल आणि या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप होईल असं एकत्र त्यांनी काढलं होतं. पण आता काय केलं त्यांनी की आता ठराविक त्यांनी सांगून दिलं की इथून ठीक आहे इथं नंदुरबार वगैरे अमरावती सोलापूर मुंबई वगैरे पुणे इथं हे फर्स्ट ॲटम तुम्हाला आता 16 तारखेला भेटणार आहे. ठीक आहे 16 तारखेला भेटणार आहे आणि इकडचे जे उर्वरित जिल्हे यांच्यामध्ये तुम्हाला आता 17 तारखेला तुमच्याकडे पैसे येऊन जातील आणि या जिल्ह्यांमध्ये आता 18 तारखेला येऊन जाणार आहे. आता हे जे मी तुम्हाला मार्क करून दाखवतोय ते यामध्ये कुठला तरी जिल्हा या साईडला किंवा या साईडला होऊ शकतं. पण तुम्हाला नाव वाचून दाखवतो. जसं की नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर आणि औरंगाबाद फर्स्ट यामध्ये येतं. ठीक आहे औरंगाबाद फर्स्ट यामध्ये आणि अहमदनगरसुद्धा. म्हणजे फर्स्ट ॲटम म्हणजे उद्या तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर उद्या 100% तुम्हाला पैसे भेटून जातील. आणि दुसरा ॲटम म्हणजे 17 तारखेला जे पैसे वाटप करणारे जळगाव, त्यानंतर बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर 17 तारखेला तुम्हाला 100% पैसे या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला भेटून झाले. आणि थर्ड आयटममध्ये म्हणजे 18 तारखेला तुम्हाला गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, वाशी ठीक आहे आणि भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असेल तर 18 तारखेला 100% तुम्हाला पैसे भेटून जातील. आता हे तारीख कसं केली एक सोबत तर सर्वांनाच पैसे भेटणार आहे. पण त्यांच्याकडे जी म्हणजे आता आचारसंहिता चालू असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येतात तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी असं 3 विभाजन करून टाकलं आणि तारीख देऊन टाकली की या तारखेला तुम्हाला या तारखेला या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, या तारखेला या जिल्ह्यांमध्ये. तर असं त्यांनी करून टाकलंय. ठीक आहे आता तुम्ही काय घाबरायचं गरज नाही. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तुम्ही चेक करून घ्यायचं तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तर तुम्हाला कधी पैसे येणार आहे. ठीक आहे आता पुढे बघा. आता कोणती बँक आहे बँकसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या बँकेंना सर्वात आधी पैसे भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला मी काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त तारीख बदल झाली बाकी काही बदल होणार नाही. जे बँक त्यांनी ठराविक करून ठेवले म्हणजे इंडिया ठीक आहे इंडिया पोस्ट बँक सर्वात अगोदर या बँकेमध्ये पैसे येतील.
म्हणजे जो पहिला जो क्लिक करणारे जो बटन दाबणारे पहिला हप्ता जो येणार आहे म्हणजे 2100 रुपयाचा जर तुम्हाला जो हप्ता येणार आहे पहिला तो तुम्हाला इंडिया पोस्ट बँकला सर्वात आधी त्यांनी संधी दिली। म्हणजे सर्वात अगोदर जर तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल इंडिया पोस्ट बँक जर तुम्ही जॉईंट अकाउंट दिलं तुमचा अकाउंट नंबर जर दिला असेल तुम्हाला सर्वात अगोदर पैसे भेटून जातील। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती SBI, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि ॲक्सिस बँकसुद्धा आहे त्याच्यात। आणि तुम्हाला यापुढे अजून एक सांगतो ICICI बँक, असं टोटल 8 बँक आहे। 8 बँकेंना त्यांनी ठराविक करून ठेवलं आहे। या बँकेमध्ये त्यांनी पैसे ऑलरेडी देऊन ठेवले आहे, फक्त यांना वाटप करायचं आहे तर ते त्यांच्यावर ते कसं वाटप करतील। पण या 8 बँकेंपैकी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला या तारखेनुसार या जिल्ह्यानुसार तुम्हाला पैसे भेटून जातील, काही घाबरायची गरज नाही। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आत्तापर्यंत 7500 रुपये भेटले का 1 रुपया पण भेटलेला नाही। आणि तुम्हाला आता 16 तारखेला तुम्हाला 2100 रुपये तर येणारच आहे, पण तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला किती पैसे भेटले आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि असं नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल सर्वात अगोदर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।